बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, पण या चिमुरडीचे पाय 9व्या महिन्यातच पाण्यात दिसलेत आणि तेही चक्क पोहताना. ही आहे रत्नागिरीची वेदा सरफरे. वय फक्त 1 वर्ष 9 महिने. तसं तर 9 महिन्यांची असल्यापासूनच आईच्या कडेवर बसून ती रोज मोठ्या भावाचा सराव पाहायची. पाण्याच्या त्या अद्भुत दुनियेचं तिला इतकं आकर्षण वाटलं की एक दिवस प्रशिक्षक महेश मिल्के यांनी धाडस करून तिला पाण्यात सोडलं. आणि आश्चर्य म्हणजे ती रडली नाही, उलट तिनं हातपाय मारत पाण्याशी मैत्री केली आणि तोच क्षण तिच्या जलप्रवासाची खरी सुरुवात ठरला. प्रशिक्षक महेश मिल्के आणि त्यांची पत्नी गौरी मिल्के यांनी वेदामधली ही प्रतिभा ओळखली आणि तिला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. वेदासारखीच अनेक मुलं आमच्याकडे 2 वर्षाच्या आतील मुलांची प्रॅक्टिस करतात. वेदा खरंच गुणी बाळ आहे की तिने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि काही त्रास न देता वेदा अतिशय उत्कृष्टपणे मला एक चांगली स्टुडंट मिळालेली आहे आणि जगाच्या पाठीवर आम्ही आमच्या रत्नागिरीचं नाव कोरणारच. महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचं नाव मला खूप मोठं झालेलं पाहायचंय आणि वेदा नक्की करेल. योग्य प्रशिक्षण, पालकांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांची अचूक नजर यामुळे कोणतंही काम कठीण नाही हे या चिमुकलीनं दाखवून दिलं. अवघ्या 11 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर वेदानं जलतरणात इतकं कौशल्य आत्मसात केलं की तिनं सगळ्यांनाच थक्क केलं. 1 वर्ष 9 महिन्यांची असतानाच वेदानं 100 मीटरचं अंतर अवघ्या 10 मिनिटं आणि 8 सेकंदात पूर्ण केला आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलं. ही फक्त तिचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. 1.5 वर्षाच्या या चिमुकलीला आता भारतातील सगळ्यात लहान जलतरणपटू म्हणून ओळख मिळाली आहे. परंतु एखादा 9-10 महिने असतानाच एक गंमत म्हणून तिला मॅडमनी पाण्यामध्ये तिला घेतलं आणि ती पाण्यात खेळायला लागली. म्हणजे इतर मुलं ह्या वयामध्ये पाणी अंगाला लागलं रडतात किंवा त्याला विरुद्ध रिॲक्ट करतात, पण ती तसं न करता तिला जे झालेले गर्भसंस्कार होते त्याप्रमाणे ती पाण्यात उतरल्या तिने पाण्याची खेळायला लागली, हौशेरी खेळायला बघायला लागली, हातपाय मारायला लागले. आम्ही सुद्धा बघून ती गोष्ट आश्चर्यचकित झालो आणि त्यावेळी आम्ही पालकांनी चर्चा करून ठरवलं की ह्या मुलीला आपण डेव्हलप करायची. आता सध्या कोणत्या पुढच्या रेकॉर्डसाठी तुमची दौडदौड चालू असणार याबद्दल काय सांगाल? आता तिचं नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि आजच आपल्याला एशियन रेकॉर्ड बुकमध्ये नाव सामील केल्याचं आजच मेल आलेलं आहे आणि आता आपण गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डसाठी आपण अप्लिकेशन करत आहोत. तिचा मोठा भाऊ रुद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू आहे. त्यामुळे रुद्रच्या सरावासाठी त्याची आई पायल सरफरे या त्याला नेहमी रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात घेऊन जायच्या. याच प्रवासात अवघ्या 9 महिन्यांची असताना वेदाही तिच्या आईसोबत तलावावर येऊ लागली आणि तिथंच तिनं पाण्याचं जग अनुभवलं. लहानपणापासूनच वयाच्या 9व्या महिन्यातच तिला या ठिकाणी पोहण्याचा या ठिकाणी उत्साह तिच्यामध्ये निर्माण झाला. गर्भसंस्कारच म्हणायचे, काय सांगायला? हो, नक्कीच गर्भसंस्कारच म्हणू शकतो, कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम तिला पाण्यामध्ये घालायचं ठरवलं होतं तेव्हा आम्ही पण तिला पहिल्यांदा बघून तिचा रिस्पॉन्स बघून आम्ही पण शॉक झालो की एवढी आनंदाने करते आहे. त्याच्यानंतर मग आम्ही निश्चयच केला की आता हिला म्हणजे तयारच करायची. त्याच्यानंतर सरांनी आणि मॅडमनी तिच्यावरती खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच कदाचित आज ती घडली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिने नोंदवलेलं आहे. सामान्यतः ज्या वयात मुलं खेळण्यात आणि रडण्यात मग्न असतात त्याच वयात वेदानं पाण्याशी मैत्री करत एक थक्क करणारा प्रवास पूर्ण केला. जपानमधल्या 2 वर्ष 7 महिन्यांच्या बालकाच्या विक्रमाशी तुलना करता वेदाचा हा विक्रम जागतिक स्तरावरही अव्वल ठरण्याची शक्यता आहे. तिचं नाव आता एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवण्यात आलंय आणि लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा तिचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. वेदाच्या या यशानं अनेक लहान मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा दिली आहे. जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनानं कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच या चिमुकल्या जलपरीनं दाखवून दिलंय. रत्नागिरीच्या क्रीडा नकाशावर तिनं एक मैलाचा दगड रोवलाय. कोकणच्या मातीनं नेहमीच हिरे घडवले आहेत आणि वेदा सरफरे हे त्यापैकीच एक दैदिप्यमान उदाहरण आहे. तिच्या या विक्रमी कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आणि पर्यायानं भारताचाही गौरव वाढलाय. वेदाच्या डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास आणि तिच्या प्रत्येक जलतरण स्ट्रोकमध्ये असलेली ऊर्जा हे तिचं यश निश्चितच अजून उंच नेईल. वेदा सरफरे, एक नाव, एक प्रेरणा, एक असाधारण गोष्ट.
आपल्या स्वप्नांच्या दिशेनं झेप घेणाऱ्या प्रत्येक लहानग्यासाठी एक आदर्श. वेदाच्या या अविश्वसनीय प्रवासावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.